नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचारी आणि विशेषतः IAS, IPS आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन GR जारी करून महागाई भत्त्यात 2% वाढ जाहीर केली आहे. आता DA म्हणजेच डिअरनेस अलाउन्स थेट 60% झाला आहे. हा वाढीव भत्ता कोणाला लागू होणार, किती तारखेपासून मिळणार आणि पगारात किती फरक पडणार, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून 11 मे 2026 रोजी हा GR जारी करण्यात आला आहे. या GR मध्ये भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने काढलेल्या कार्यालयीन ज्ञापनाचा संदर्भ देण्यात आला आहे. त्या निर्णयानुसार अखिल भारतीय सेवातील अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून 2% वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. म्हणजेच यापूर्वी जो DA 58% होता तो आता वाढून 60% झाला आहे. ही वाढ खालील अधिकाऱ्यांना लागू होणार आहे: IAS अधिकारी, IPS अधिकारी, IFS अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील इतर अधिकारी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लाभ 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आला असल्यामुळे कर्मचाऱ्यांना थकबाकी म्हणजेच ॲरियर्स देखील मिळण्याची शक्यता आहे. आता या वाढीचा पगारावर काय परिणाम होणार ते समजून घेऊ. उदाहरणार्थ, एखाद्या अधिकाऱ्याचा बेसिक पगार 1 लाख रुपये असेल तर आधी 58% प्रमाणे DA बराबर 58,000 रुपये, आता 60% प्रमाणे DA बराबर 60,000 रुपये. म्हणजे दरमहा जवळपास 2,000 रुपयांची वाढ होऊ शकते. ज्यांचा बेसिक पगार जास्त आहे त्यांना याचा आणखी मोठा फायदा होणार आहे. GR मधील महत्त्वाचे मुद्दे: 2% महागाई भत्ता वाढ मंजूर, 1 जानेवारी 2026 पासून लागू. एकूण DA आता 60% अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू. मित्रांनो, अशा शासन निर्णयांच्या अपडेट्स, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बातम्या आणि GRची सोपी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.